तुला तर मी काय तुला तर मी हा एक तर तुम्ही खोटं सांगून इथं या सुनसान जागी आलाय आणि मलाच विचारताय इथं काय करताय म्हणून हा तुम्ही आधी सांगा तुम्ही इथं काय करताय हा इथं काय काम आहे तुमचं ते मी इकडे काय ते मी आता बोला की आता का बोलती बंद झाली तुमची? इतर वेळी भांडत असता माझ्याशी आता बोला ना या एरियात तुमचं काय काम आहे आणि ते एकटे आले तुम्ही इथं सांगा वैदेही मी तुम्हाला काहीतरी विचारतोय या सुनसान जागी तुम्ही इथं का आले एकट्या अहो नाही असं म्हणताई सिरियस किंवा अर्जंट असं काही नाहीये किरकोळच काम होतं माझं नाही खरं तर तिलाच फोन केला होता पण नीट काही ऐकू आलं नाही ना म्हणून म्हटलं तुम्हाला फोन करून विचारूया तिकडे आलीये का तिकडे बरं ठीक आहे हो कळवा मला आली तर हा बाकी तुमची तब्येत वगैरे ठीक आहे ना बरं ठेवते म्हणजे तिकडं पण गेली नाहीये गेली कुठेही आणि जाताना माझ्याशी खोटं का बोलली की काय सुरू आहे हिचं कोणाबद्दल बोलत होतीस तू वैदेही आता हिनं काय केलं परत काही केलं नाहीये पण काय करतेय शोधायला हवं ना सकाळीच घराबाहेर गेलीये जाताना गडबडीत होती मी विचारलं तर म्हणालीच नाही आता इकडे म्हणजे तिच्या बहिणीकडे जातीये पण आता मला कळते की ही तिकडे गेलीच नाही आणि तिला खरंच घरी जायचं असतं तर एव्हाना ती पोचायला हवी होती अच्छा म्हणजे त्या पोरीनं तुझी दिशाभूल केली पण नक्की कुठं गेलीये ते कसं कळणार तेच तर कळू द्यायचं नव्हतं ना तिला तुला म्हणून तिनं तुला भूलथापा दिल्या पुष्पा पुष्पे अगं ती पोरगी जशी दिसती ना तशी साधी नाहीये मी तुला आधीच म्हटलं होतं ज्या घोड्यावर आपल्याला बाजी मारायची आहे ते घोडं कधी बी उधळू शकतं आणि आपल्याला तोंडावर पाडू शकतं तशी ती ही वैदेही असू दे ना पण लगाम अजूनही आपल्याच हातात आहे अण्णासाहेब हे बघ गाफील राहिलीस ना की एक दिवस तसंच होईल त्या पोरीनं आज तुला चुना लावला पण काय ग कधीही तुझ्याशी खोटं न बोलणारी पोरगी आज तुझ्याशी खोटं बोलली म्हणजे याच्यात काहीतरी गौडबांग आले तेच तर कळत नाहीये बाबू घरात नाहीये ती पण घराबाहेर आहे नक्की काय सुरू या दोघांचं त्या दोघांच्या मध्ये तुला वनवा पेटवायचा होता चुकून जर प्रेमाचा वनवा पेटला असेल तर नाही दाखवायला असायचं एक आणि आतून काहीतरी वेगळंच असायचं ही जर त्या तेजाच्या प्रेमात पडली ना तर आपला खेळ खाल्लास तुझ्या हाती दुपटणं लागायचं ओ हानकी बडीव मी मगापासून तुम्हाला काहीतरी विचारतोय तुम्ही या सुनसान जागी एकट्या काय करताय का आलाय तुम्ही इकडं हा नाही एकटे आलात खरं पण इथं तुम्हाला असं कोणी बघितलं असतं काही केलं असतं म्हणजे केवढ्याला पडलं असतं ते बरं मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय करेक्ट आहे नाही बरोबर आहे आता तर तुला मला काहीतरी सांगायचं असणारच एक्सप्लेनेशन द्यायचं असणार जस्टिफिकेशन द्यायचं असणार मी काहीच केलं नाहीये मी निर्दोष आहे हेच ना तुझ्या पापांचा पुरावा मिटवायला आला इकडे मागे 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 पुरावा कसला पुरावा काय बोलताय तुम्ही हा तब्येत बरी आहे ना तुमची मी ठणठणीत आहे तुझी तब्येत बिघडली असेल आता कारण तुझं सत्य जगासमोर येणार आहे तेज प्रताप
सत्य? कसलं सत्य? म्हणजे नाऱ्याच्या खुनाची सुपारी तूच दिली होतीस ना? अच्छा, म्हणजे तुमच्या डोक्यात अजून ते खूळ आहेच. हा, खूळ नाहीये, हेच सत्य आहे. कारण ज्या माणसाला तू सुपारी दिली होती तो इकडेच राहतो. त्याचा पत्ता आहे माझ्याकडे. त्याच्याच मागे मागे आलायस ना तू इकडे? राक्षस, राक्षस आहेस तू. राक्षसासारखं हसतोयस तू. एका इनोसंट माणसाचा जीव घेतलायस आणि हसताना लाज वाटत नाहीये तुला? खुनी आहेस तू, खुनी. मला हसायला येते कारण मला तुमचा कॉन्फिडन्स आवडला खरंच. नाही म्हणजे एखाद्या माणसाबद्दल जाणून न घेता, त्या घटनेच्या मुळाशी न जाता तुम्ही ठामपणे समज करून घेतलंय की नाऱ्याचा खून मीच केलाय. अहो, नाऱ्याचा खून मी नाही केलाय. हो, अहो, तुमची शपथ घेऊन सांगतो, मी नाऱ्याचा खून नाही केलाय. उगाच माझी खोटी शपथ खाऊ नकोस. मी खोटी शपथ नाही घेते तुमची, खरं सांगतोय. माझं तुमच्यावर खरं खरं प्रेम आहे आणि माझ्या खऱ्या प्रेमाची खोटी शपथ मी आयुष्यात कधी नाही घेणार. खरं सांगतोय, मी नाऱ्याचा खून नाही केलाय. मूर्ख आहे मी? हा, तू काही बोलशील आणि मी ऐकेन असं वाटतंय तुला? मला 100% खात्री आहे की नाऱ्याचा खून तू केलायस. कारण तुला आणि थंडरला त्या दिवशी नाऱ्याबद्दल बोलताना मी स्वतः ऐकलंय. नाऱ्या गायब होणं परवडणार नाही आपल्याला. थंडर, तू आत्ताच्या आत्ता जर नाऱ्याला शोध. काय बी करून मला लवकरात लवकर नाऱ्याचा विषय सलटवायचा आहे. अच्छा, ते बोलणं तुम्ही ऐकलंय काय? अच्छा, म्हणजे त्या बोलण्यावरून तुम्ही ठरवलं की नाऱ्याचा खून मी केलाय म्हणून. मला सांगा, तुम्ही हल्ली ते डिटेक्टिव्ह सिरीज वगैरे बघता काय? नाही, त्यात पण तुमच्यासारखीच माणसं असतात. हो, काहीतरी अर्धवट बघतात, काहीतरी अर्धवट ऐकताय आणि सिरीज संपायच्या आधीच खुनी ठरवून मोकळ्या होतात. बरं झालं तुम्ही जज नाही झाला ते, नाही तर निर्दोष लोकांना शिक्षा देत बसला असता तुम्ही. तू ही फालतू बडबड करून विषय भलतीकडे नेऊ नकोस. बर, मग चला आता मेन मुद्द्यालाच हात घालतो. अहो, जरा विचार करा की, अहो, तेज प्रताप आपल्या विरोधात जाणाऱ्यांना स्वतः नडतो, तो कशाला कोणाला सुपारी देईल?